बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमच्या भरोसा आहे आमची जिम्मेदारी। आपण पाहत आहात NCN न्यूज टीव्ही। देगलूर ब्रिलोली विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय नेतृत्व तथा माजी आमदार स्वर्गीय रावसाहेब अंतापूरकर यांच्या जयंतीनिमित्त बुधवार 12 ऑगस्ट 2026 रोजी अंतापूर येथील त्यांच्या समाधीस्थळी अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। सकाळी 10 वाजता आयोजित या कार्यक्रमात स्वर्गीय रावसाहेब अंतापूरकर यांच्या समाधीस्थळी पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले। यावेळी त्यांच्या सामाजिक आणि राजकीय कार्याच्या आठवणींना उजाळा देण्यात आला। स्वर्गीय रावसाहेब अंतापूरकर यांनी देगलूर ब्रिलोली मतदारसंघाच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्न केले। सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार आणि वंचित घटकांच्या प्रश्नांना त्यांनी आपल्या राजकीय व सामाजिक कार्यातून प्राधान्य दिले। जनतेशी असलेला त्यांचा जिव्हाळा आणि नागरिकांच्या समस्या समजून घेऊन त्या सोडविण्याची त्यांची कार्यपद्धती आजही अनेकांच्या स्मरणात आहे। या अभिवादन कार्यक्रमाला मतदारसंघातील नागरिक, पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी तसेच स्वर्गीय अंतापूरकर यांच्यावर प्रेम करणारे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहिले। स्वर्गीय रावसाहेब अंतापूरकर यांच्या कार्याची आणि विचारांची आठवण ठेवत त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांना उपस्थितांनी भावपूर्ण अभिवादन केले। अशाच स्थानिक आणि ताज्या बातम्यांसाठी NCN न्यूज टीव्हीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। नमस्कार, मी साकवली NCN न्यूज टीव्हीमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण पाहू शकता स्वर्गवासी अंतापूरकर साहेब यांच्या जयंतीनिमित्त आज त्यांच्या या ठिकाणी समाधीस्थानाला आम्ही पोहोचलेलो आहोत। आज या ठिकाणी पाहू शकता देगलूर शहराचं भवितव्य घडवणारे आणि दिग्गज नेते जितेश भाऊ अंतापूरकर त्यांचे चिरंजीव आज त्यांचा वारसा खूप चांगल्या पद्धतीनं आणि संपूर्ण जनतेची सेवा करण्यासाठी ते पुढाकार घेत आहेत। आणि नुकतेच ते या ठिकाणी आंबेगेला सुद्धा जाऊन महाराष्ट्राचं नेतृत्व करून आज सर्व महाराष्ट्राची मान उंचावण्याचं काम करून ते या ठिकाणी आलेले आहेत। काय सांगू आज आपण या ठिकाणी जयंतीनिमित्त? माझे वडील स्वर्गीय आमदार रावसाहेब अंतापूरकर साहेब यांच्या जयंती आज हा परिवारासाठी एक हळवा क्षण आहे की वडील असणं एक फार मोठी छत्रछाया असते पण सगळ्या परिवारावरती। त्यांचं असं अकाली जाणं हे सर्वांना चटका लावून देणारच आहे। मुळात म्हणजे त्यांचं काम हे कायम समाजाकरता, लोकांकरता, या भागातल्या मातीतल्या माणसांकरता, शेतकऱ्यांकरता समर्पित होतं। ते कायम या सर्वांसाठी फार त्यांच्यासाठी उभे राहिले। कोरोनाच्या काळामध्ये त्यांचं निधन आणि फार मोठा विचाराचा वारसा ते माझ्याकडे घेऊन आणि मी प्रयत्न करतो कारण त्यांचं काम अतिशय मोठं होतं, त्यांचा अनुभव चांगला होता। आणि जेव्हा वडील गेले आणि माझ्याकडे हा पदभार जेव्हा आला तेव्हा मी अगदी नवीन होतो। खरंच आभार मानून या मातीतल्या लोकांचे, सर्व जनतेचे, या मतदारांचे आभार मानतो की माझ्या ज्या काही अनुभवानुसार मी माझ्या मातीतल्या लोकांची सेवा करण्याचा प्रयत्न केला। त्यामुळे त्यांना ते 2 वेळेस संधी दिली। निश्चितपणे मी या दिलेल्या संधीतून लोकांचं कसं भलं करता येईल, वडिलांचे विचार कसे त्यामधून जोपासता येईल आणि दुसरं काही नाही, तुम्ही समाजाने मुळात म्हणजे ज्या लोकांनी आपल्यावर पूर्ण विश्वास ठेवला, जे वडिलांना मानणारे होते, त्यांच्या कामावरती प्रभावित होते, त्यांना आपण जपणं हीच माझ्यासाठी खरी मोठी गोष्ट आहे। ही माझ्यासाठी खऱ्या अर्थानं संपत्ती आहे असं मला त्या ठिकाणी वाटतं आणि तुम्ही जोपासण्याचा माझ्या वतीने 100% प्रयत्न करतो। कमी जास्त झालं तरी ते मी पुढच्या टप्प्यामध्ये भरून काढण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आणि मातीने भरपूर दिलं आहे। तर मातीसाठी आता स्वतःला वाहून घ्यायचं, जसं वडिलांनी घेतलं तसं स्वतःलाही वाहून घेऊन या मातीचं भलं करायचं, मातीतल्या लोकांचं भलं म्हणूनच मनात आज त्यांच्या नावानं या ठिकाणी एखादी रुग्णालय असेल किंवा कॉलेजेस असेल ते या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न करणार आणि त्यांच्या नावानं गोरगरीब जनतेची मुलं शिकतील किंवा रुग्णांचं या ठिकाणी आरोग्य चांगलं होईल त्याच्यासाठी प्रयत्न करणार। पहा, या वडिलांच्या काळामध्ये या ठिकाणी ग्रामीण रुग्णालयामध्ये ॲम्ब्युलन्स, या ठिकाणी ऑक्सिजन प्लांटची व्यवस्था कोरोना काळात अतिशय आवश्यकता होती। सरकारकडून पहिल्या टप्प्यात मागून घेण्याचं काम वडिलांनी त्यावेळेस केलं, खरंच मोठं काम। त्याच्यामुळे अनेक रुग्ण हे त्यावेळी कोरोनाच्या काळामध्ये त्यांना ऑक्सिजन लागत होतं, ते आपल्या देगलूरच्या हॉस्पिटलमध्ये उपलब्ध होतं त्यावेळेस। ती खरं वडिलांची त्यावेळेची मागणी होती। पण दुर्भाग्य असं की ज्यावेळेस खरं कोरोनामध्ये त्यांनी खूप लोकांसाठी केलं, परंतु ज्याची आवडे सर्वांना तुझी आवडे देवाला असं म्हटल्याप्रमाणे ते देवाघरी वडील त्यावेळेस निघून गेले। परंतु वडिलांचं कार्य हे रुग्णांसाठी होतं, या भागातल्या विकास कामांसाठी होतं, या भागातल्या गोरगरीब नागरिकांसाठी होतं, शेतकऱ्यांसाठी होतं,
जो तळागाळातला व्यक्ती आहे त्याच्यापर्यंत सहज उपलब्ध व्हायचे. आजही बघा जनतेचं प्रेम केवढं आहे. आज सकाळपासून आम्ही इथे थांबलेलो आहोत. अगदी तळागाळातून माणसं वडिलांना आज या ठिकाणी अभिवादन करण्याकरता आले. ते बघून आमचे डोळे या ठिकाणी पाणावले की किती वडिलांचं काम होतं आणि आलेला प्रत्येक व्यक्ती त्यांची प्रत्येकाची आठवण सांगतो. माझ्या आयुष्यकाळामध्ये मी बघितले की वडिलांचं म्हणजे काम खऱ्या अर्थानं मी बघितलं की नोकरी असताना सुद्धा ते कामगारांच्या प्रश्नांसाठी सुद्धा लढलेली मी पाहिले. ते पण पश्चिम महाराष्ट्रातले आणि अनेक लोकांना त्यांनी अनेक माध्यमातून मदत केली. कोणी शिक्षणाच्या असेल, कोणी नोकरीच्या असेल, कोणी अन्य प्रश्नांच्या असेल, अशा बऱ्याच माध्यमातून मी वडिलांमध्ये हे खूप मोठं काम त्यांचं मी पाहिलेलं आहे. त्यामुळे खरंच गोष्टी कमी पडतात. या काही आठवणी कमी सांगताना कमी पडतील एवढा खरं तर त्यांचं मोठं काम आहे. ते जोपासण्याचं ते जपण्याचं काम मी माझ्या वतीने या ठिकाणी करतो आहे. निश्चितपणे जनता माझ्या पाठीशी असल्यामुळे खरंच मला हे खरंच मी भारावून गेलो आहे की आपण हे सांभाळणं किती महत्त्वाचं आहे. अमेरिकेत जरी जाऊन आलो तरी या मातीची ओढ माझी माणसांमध्ये वाढ बघते ही माझ्या मनामध्ये कायम त्या ठिकाणी होते. निश्चितपणे या माध्यमातून आणखीन चांगली सेवा घडावी एवढंच माझं या ठिकाणी म्हणण्याचा माझं तात्पर्य आहे. निश्चितपणे ती माझ्यावरती शपथ. आपण या ठिकाणी पाहू शकता नितेश भावानी असं या ठिकाणी अभिवाचन घेतलेलं आहे. जे वडिलांचं कार्य होतं ते पुढं त्याच पद्धतीनं चालू राहील आणि जनतेची सेवा भरभरून करतील. येणाऱ्या काळामध्ये किंवा येणारा पुढचा टप्पा असेल त्या टप्प्यामध्ये सुद्धा देगलूर बिलोरी मतदारसंघाचं या ठिकाणी भरभरून विकास आणि जनतेचं जे काही या ठिकाणी अपेक्षा असते ते पूर्ण करण्याचं कार्य करीन असं त्यांनी या ठिकाणी सांगितलं आहे. कॅमेरामन होतं मी सापडेल यांचे निष्ठिक